नमस्कार. आपली स्मरणशक्ती वाढवण्याचे 4-5 गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. हे 4-5 गोष्टी जर आपण केल्या, नियमित पाळल्या, तर आपली स्मरणशक्ती जागृत राहते आणि चिरकाल स्मरणात राहते. त्यासाठी एका सुभाषितकाराने एक श्लोक सांगितलेला आहे. स्मरणार्थ दृश्य कल्पना संयोगच्च पुनः पुनः क्रीडाभ्यासच्च नित्यं मानचित्रं धारयितं. या श्लोकामध्ये स्मरणशक्ती वाढवण्यासाठी दृश्यीकरण करावे, गोष्टीची जोडणी करावी, वारंवार पुनरावृत्ती करावी, खेळाच्या माध्यमातून सराव करावा आणि माइंड मॅपचा वापर करावा. आता या ठिकाणी 4-5 नियम या ठिकाणी दिलेले आहेत. पहिला नियम आहे दृश्यीकरण, सराव, संलग्नता पद्धत, मेमरी गेम्स, पुनरावृत्ती, तंत्र, माइंड मॅपिंग अशा या 5 स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, स्ट्रॉंग करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी एक सांगितलेले आहेत. दृश्यीकरण, पहिल्यांदा आपण दृश्यीकरण पाहूया. कोणतीही माहिती शिकताना ती चित्ररूपाने जर आपण मनामध्ये चित्ररूप केलं, चित्र उमटिलं आणि तसा प्रसंग निर्माण केला तर ते खूप असं चिरकाल ध्यानात राहतं. यामुळे मेंदूला माहिती जास्त काळ लक्षात ठेवणे सहज सोपे जाते. आता संलग्नता पद्धतीमध्ये नवीन माहिती आधीपासून माहिती असलेल्या गोष्टींशी जोडा. आता समजा ही संलग्नता पद्धत कशी आहे की जर तुम्हाला पहिली काही माहिती असेल त्या माहितीशी ही माहिती जोडा आणि मग त्यामुळं काय होतं की स्मरणशक्ती स्मरणात जास्त काळ टिकून राहते. त्याच पद्धतीनं मेमरी गेम्स म्हणतो आपण त्याला. मेमरी गेम म्हणजे कोणते आहेत? पझल्स आहेत, शब्दकोडे आहेत किंवा मेंदूची एकाग्रता वाढवण्यासाठी आपण चेस खेळू शकतो. अशा पद्धतीनं हे आणि वाढू शकतो. पुनरावृत्ती ही एक महत्वाचं तंत्र आहे. जे शिकतात ते ठराविक वेळे पुन्हा पुन्हा आठवा. आता पुनरावृत्ती करणे म्हणजे काय? त्या गोष्टीची पुन्हा पुन्हा आठवण करणे. 10 मिनिटांनी, 1 तासाने, 2 तासांनी, 2 दिवसांनी, 4 दिवसांनी अशा आठवणी आठवल्यानंतर यामुळे माहिती दीर्घकाळ स्मरणात राहते. 5वा आहे माइंड मॅपिंग. आता माइंड मॅपिंग मध्ये काय? ही मोठी माहिती छोटे छोटे भाग करून चार्ट किंवा डायग्राम बनवायला पाहिजे. आता मेंदूला स्ट्रक्चर माहिती की समजायला आणि लक्षात ठेवायला सोपी जाते. हे स्ट्रक्चर तयार केल्यानंतर ते मेंदूमध्ये चांगल्या पद्धतीने साठवून ठेवता येते आणि त्या मेंदूला त्रास होत नाही. म्हणून अशा ह्या 5 गोष्टी जर आपण नियमित पाळल्या तर आपली स्मरणशक्ती खूप स्ट्रॉंग होऊ शकते. त्या कोणत्या 5 शक्ती आहेत, नियम आहेत? दृश्यीकरण, संलग्नता पद्धत, मेमरी गेम्स आणि पुनरावृत्ती आणि माइंड मॅपिंग. अशा ह्या 5 आपण जर नियमित पाळल्या, हे नियम पाळले तर आपली स्मरणशक्ती जागृत आणि स्ट्रॉंग आणि मजबूत होऊ शकते आणि चिरकाल ध्यानात राहू शकते. प्रत्येक गोष्ट ध्यानात राहू शकते आणि मेमरी आपली मजबूत होऊ शकते.